पुढचा रिपोर्ट नाशिकमधूनच आहे। नाशिक मतदारसंघातील निवडणूक तिरंगी आणि अत्यंत चुरशीची झालेली आहे। मतदानाच्या दिवशी देखील शांतिगिरी महाराज चर्चेत आले, कारण मतदान केंद्रात ईव्हीएमवर हार घालणं त्यांना भोवलं आहे। त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल। मतदान कक्षाला हार घालणं भोवलं। कारवाईमुळे शांतिगिरी महाराज भडकले। नाशिक लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज मतदानाच्या दिवशीच वादाच्या भोवऱ्यात सापडले, कारण शांतिगिरी महाराज त्र्यंबकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर गेले। मात्र मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले असता त्यांनी मतदान केल्यानंतर आपल्या गळ्यातला हार काढून थेट मतदान यंत्राच्या कक्षालाच हा हार घातला। त्यामुळे शांतिगिरी महाराज यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईमुळे शांतिगिरी महाराज चांगलेच संतापले। निवडणुकीत दारूच्या बाटल्या आणि पैसे वाटतात, त्यांच्या विरोधात कारवाई का करत नाहीत असा सवाल त्यांनी केलाय। की एक आश्चर्य वाटतं, ज्या ठिकाणी बाटल्या वाटल्या जातात, पैसे वाटप होते, तिकडे कोणत्याही गुन्ह्यात लक्ष दिलं जात नाही आणि तिथे कोणताही गुन्हा दाखल होत नाही। आमचा साधा हार एखाद्या आम्ही एक भारत मातेच्या चरणी एक भाव प्रेम, एक भारत मातेविषयी देशाविषयी प्रेम म्हणून तो नुसता हार आम्ही ते ठेवला तरी गुन्हा केला जातो। दुसरीकडे शांतिगिरी महाराजांच्या सहकार्याला मतदान केंद्रावर चिठ्ठ्या वाटताना म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर अंबडच्या हद्दीत कार्यकर्त्यांच्या कुर्त्यावर जय बाबाजी असा शब्द लिहिल्यानं पोलिसांनी यावर आक्षेप घेतला। त्यामुळे शांतिगिरी महाराज अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले होते। त्यामुळे पोलीस आणि महाराजांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला होता। नाशिकमध्ये वेळ कमी मिळाल्यानं महायुतीचं नियोजन काही प्रमाणात ढासळलं। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शांतिगिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना हिंदुत्ववादी संघटनांकडून आपल्याला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं। भाजपचा देखील पाठिंबा असल्याचं अप्रत्यक्ष त्यांनी सांगितल्यानं महायुतीमध्ये खळबळ उडाली। महाविकास आघाडीला प्रचारासाठी अधिक दिवस मिळाल्यानं त्यांच्या नियोजनात मात्र कसर राहिली नाही। भाजपचा स्लीपर वोटर किती प्रमाणात बाहेर पडेल यावर महायुतीच्या विजयाचं गणित अवलंबून आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतिगिरींमुळे तिरंगी लढत रंगली आहे। बाबाजी फॅक्टर अधिक प्रमाणात चालल्यास महाविकास आघाडीपेक्षा त्याचा फटका महायुतीलाच जास्त प्रमाणात बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झाल्यास विजयाचा हार नेमका कुणाच्या गळ्यात पडतो आणि कुणाची हार होते याचीच आता सर्वांना उत्सुकता आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।